केंद्राचं बजेट शेतकऱ्यांच्या विषयी अतिशय निराशाजनक बजेट वित्तमंत्र्यांनी सादर केले। त्याच्यात विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कुठलाही काही लाभ नाही आहे। त्यांनी ज्या घोषणा केला की काजू, कोकम, लहान शेतकरी, ह्या घोषणा निव्वळ त्यांच्या ह्या फोकणाऱ्या आणि त्यांना लहान शेतकऱ्यांविषयी काही घेणं देणं नाही। हे जर असतं तर त्यांनी लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत कर्ज माफ केलं असतं। त्यांच्या मालाला भाव कसा मिळाला पाहिजे याचं काहीतरी नियोजन बजेटमध्ये केलं असतं। हे कुठेही नाही आहे। त्यांनी त्यात काजू, अक्रोड, बदाम जे वस्तू फार कमी प्रमाणात होता आणि पहिलेच त्या मालाला भाव आहे अशा मालाकडे त्यांनी शेतकऱ्यांचं लक्ष केलं दुर्लक्षित। आपल्या इथे पहिले टेक्सटाईल पार्कची घोषणा केली होती महाराष्ट्रासाठी। कापूस उत्पादक शेतकरी तूर, सोयाबीन, गहू आणि जे महाराष्ट्रातले पारंपरिक पिकं आहे, धान आहे, त्यासाठी आणि फळबागांसाठी शेतकऱ्यांसाठी काही कुठेही घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेली नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रातला आणि भारतातला शेतकरी दुर्लक्षित केलेला आहे। हा निव्वळ खोट्या घोषणांचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे आणि ते अजिबात शक्य नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आधारभूत खर्चाच्या मालावर शेतमालाला भाव मिळत नाही, त्यांच्या प्रक्रिया उद्योग वाढवल्या जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही। कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, त्यानंतर जे डेअरीचे पशुपालन लोक आहे, जे दूध दुभत करणारे जे शेतकरी आहे, त्यांना सुद्धा या बजेटमध्ये काही नाही आहे। निव्वळ खोट्या घोषणांचा पाऊस या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्री यांनी केलेला आहे आणि या बजेटचा एक स्वप्न समजा, खोटं स्वप्न समजा आणि हे निव्वळ म्हणजे खोटारड बजेट शेतकऱ्यांसाठी घोषणा झालेली आहे। याचा फायदा कुठेही शेतकऱ्यांना नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।